ही थेट दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांची भेट घेतलेली आहे। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट जवानांसोबत जाऊन चर्चा केली, त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला। आदमपूर एअरबेसवर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पोहोचले। त्यांनी या जवानांसोबत चर्चा केली। आदमपूर एअरबेसवरची ही दृश्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअरबेसवर जाऊन जवानांचं कौतुक केलं, त्यांची पाठ थोपटली। पहलगाम हल्ल्याचा पुरेपूर बदला या सगळ्या जवानांनी घेतला, अभिमानानं ऊर भरून आला आणि त्याचीच पोचपावती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाऊन आदमपूर इथं दिलेली आहे। सगळ्या जवानांना त्यांचं मनोबल उंचावण्याकरता पंतप्रधानांची उपस्थिती फार फार महत्त्वाची। याआधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही कृती ही सगळ्या जवानांचं मनोबल वाढवणारीच ठरलेली आहे आणि पुन्हा एकदा पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्याबद्दल आणि अत्यंत शौर्य कर्तृत्व दाखवल्याबद्दल आदमपूर एअरबेसवर सगळ्या जवानांचं कौतुक करताना, त्यांची पाठ थोपटताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसतायत। देशाचा पालक जवानांपर्यंत पोहोचला आणि जवानांचा मनोबल उंचावण्याकरता त्यांच्या सोबत उभा राहिला, ही आपल्याला दृश्य आदमपूर इथली बघायला मिळतात। भारत माता की जयचा एकच जल्लोष झालेला आपण ऐकतो आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा यामध्ये सहभागी झाले। ही कृती खरं तर वाटते तेवढी छोटी नाही आहे, कारण यामुळे सगळ्या म्हणजे खरं तर अनेकदा असं होतं की आपण आपल्या घरात असतो, हे जवान आपल्याकरता रक्षणाकरता आपलं स्वतःचं घर सोडून सीमा भागामध्ये असतात आणि अशा वेळेला एक पंतप्रधान स्तरावरचा व्यक्ती जाऊन त्यांचं मनोबल वाढवतो, ही खूप मोठी गोष्ट आहे। त्यांच्याकरता त्यांचा उत्साह वाढवण्याकरता, त्यांचं मनोबल वाढवण्याकरता आपण ज्यांच्याकरता रक्ताचं पाणी करतो आहोत, आपल्या जीवाची पर्वा करत नाही आहोत, म्हणजे ती भारत माता तर आहेच, पण त्या भारत मातेचं वंदन करणारे जे त्या तिथे राहणारे जे लोक आहेत ते आपल्याला समजून घेतात, ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात, ही फार मोठी गोष्ट आहे। आपल्या सगळ्यांचं सर्वसामान्यांचं नेतृत्व करणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान स्तराचं व्यक्तिमत्व येऊन आम्हाला भेटतं, ही फार मोठी गोष्ट त्यांचं मनोबल उंचावण्याकरता। आदमपूर एअरबेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांची भेट घेतली, सगळ्यांचं कौतुक केलं, त्यांनी सगळ्यांच्या धैर्याचं कौतुक केलं, पाठ थोपटली। भारत माता की पहलगाम हल्ल्याचा आपण बदला घेतला 7 मेला, प्रतिशोध घेतला 7 मेला, तेव्हाचा दिवस असेल आणि त्यानंतरची कारवाई असेल, या सगळ्यात हे जवान सहभागी होते म्हणून त्यांचं कौतुक करणं अत्यंत गरजेचं होतं। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांची ही भेट घेणं अत्यंत गरजेचं। आदमपूर इथली ही दृश्य आहेत, आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर। शैलेंद्र सर, तुम्ही या दृश्यांकडे कसं बघता? तुमची पहिली प्रतिक्रिया? पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः जवानांना जाऊन भेटतात, त्यांची पाठ थोपटतात। मला असं वाटतं की या मनोबल वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे। त्याचप्रमाणे हाही संदेश आहे की आपण सातत्याने दक्ष भूमिकेमध्ये राहावं लागेल। एक तर त्यांची शाबासकी देणं यासाठी ते पात्रच आहेत, कारण ज्या पद्धतीने पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ज्या पद्धतीचं प्रत्युत्तर ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत दिलं, ते अत्यंत कौतुकास्पद होतं। ज्या पद्धतीचं शौर्य दाखवलं गेलं, आपल्या तिन्ही सैन्य दलांमध्ये ज्या संघटित पद्धतीने या सगळ्या गोष्टींचं प्रत्युत्तर दिलं गेलं आणि राबवलं गेलं, ज्यामध्ये 100 दहशतवाद्यांचा आपण खात्मा केला, 9 लष्करी त्यांची 9 दहशतवाद्यांची तळं आपण उद्ध्वस्त केली, तर हे सगळ्या गोष्टी ज्या उत्तम पद्धतीने आपण केल्या आणि भारताची संरक्षण सज्जता, भारताची क्षमता ज्या पद्धतीने आपण दाखवली आणि ती केवळ पाकिस्तानला नाही तर त्याचं दर्शन आपण जगाला घडवलं। आणि काल ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदींनी सांगितलं की ऑपरेशन सिंदूर हे थांबलेलं नाही आहे,
हे पूर्णपणे संपलेलं नाही, हे केवळ स्थगित आहे. आम्ही आता पाकिस्तानचा पुढच्या काही काळातला परफॉर्मन्स बघणार आहोत, त्यांच्या हालचालींवरती बारीक लक्ष ठेवणार आहोत. अगदी. आणि जर त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचं असं कृत्य झालं परत एकदा, तर पुन्हा ऑपरेशन सिंधू हे चालू केलं जाईल. तर मला असं वाटतं की पंतप्रधान मोदींचं अशा ठिकाणी जाणं, सैन्य दलाचं कौतुक करणं, स्वतः त्या एअरबेसला व्हिजिट करणं हा पाकिस्तानसाठी देखील सज्जड दम आहे. नक्की सर, अनेकदा असं बघायला मिळतं की एका बाजूला सामान्य जनता आणि दुसरीकडे तिन्ही दलांचं सैन्य जे खरं तर आपल्याकरताच झटत असतं. हा कनेक्ट यामुळे जोडला जाऊ शकतो, हा कनेक्ट वाढेल, पंतप्रधान स्वतः तिथे पोहोचलेत त्यामुळे? नाही, हा नक्कीच वाढणार आहे. पहलगामच्या दहशतवादी पंतप्रधानांनी तिन्ही सैन्य दल प्रमुखांबरोबर बैठक घेतली होती हो. आणि त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं होतं. त्यांना सांगितलं होतं की आता तुम्ही सूत्र हातामध्ये घ्या, तुम्ही ठरवा, पण आपल्याला 100% ज्यांनी या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला अंजाम दिलेला होता, जे दहशतवादी होते, त्यांचे पाठीराखे होते, त्यांचा सूड मात्र घ्यायचा. कोणते कुठेही लपलेले असतील तरी त्यांचा सूड घ्यायचा. या पद्धती आणि कधी वेळ ठरवायची, काय ठरवायचा, हे पूर्ण स्वातंत्र्य सैन्य दलाला आपण दिलं होतं आणि सांगितलं होतं की सगळा देश तुमच्या पाठीशी, राजकीय नेतृत्व तुमच्या पाठीशी आहे. अगदी. तर मला असं वाटतं की या माध्यमातून हा कनेक्ट पुन्हा एकदा रिस्टॅब्लिश झालाय. नक्की. शैलेंद्र सर, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. ही दृश्य खरोखर खूप चांगली दृश्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांची भेट घेतलेली आहे. आदमपूर हा जो एअरबेस आहे तिथं ते गेलेले आहेत आणि पंजाबच्या जालंधर जिल्ह्यामध्ये हा आदमपूर एअरबेस आहे. अजून एक शैलेंद्र सरांची गोष्ट मला महत्त्वाची वाटते. ते असं म्हणाले की जवानांना अजूनही अलर्ट राहा हे सांगण्याकरता सुद्धा हा एक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीचा भाग असू शकतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की सगळे जे शत्रू राष्ट्र आहेत त्यांना सुद्धा हा एक इशारा असू शकतो की अजून सुद्धा आम्ही ढिले पडलेले नाही आहोत, आमच्यामध्ये दम आहे आणि तुम्ही जे काही करता आहात त्याच्यावर आमची एकदम करडी नजर आहे, आम्ही अलर्ट मोडवर आहोत, तुम्ही जे काही पावलं उचलाल त्याच्यावर आमची नजर आहे आणि आम्ही त्याला ठोस उत्तर सुद्धा देऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही भेट घेतलेली आहे सगळ्या जवानांची. त्यांचं मनोबल उंचावण्याकरता ही महत्त्वाची आहे अशा करता, कारण पंतप्रधान जो देशाचं नेतृत्व करतो आहे तो आपल्याला येऊन भेटतो, आपली पाठ थोपटतो, हे या सगळ्यांसाठी फार महत्त्वाचं असतं. खरं तर ते जेव्हा कुठल्याही प्रकारच्या म्हणजे तिन्ही दलांमधल्या कुठल्याही ठिकाणी ते जेव्हा आपली कार्यसेवा सुरू करतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये फक्त देशाचं रक्षण इतकाच भाव असतो. पण जेव्हा याची जाणीव आपल्या सर्वसामान्य नागरिकांना, भारताच्या सुपुत्रांना आहे असं कळतं, तेव्हा मात्र यांचं मनोबल वाढायला अजून मदत होऊ शकते. हा यातला भाग मला फार महत्त्वाचा वाटतो. आदमपूर एअरबेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाऊन सगळ्या जवानांची भेट घेतली, त्यांची पाठ थोपटली आणि पहलगाम हल्ल्याचं उत्तर आपण 7 मेला दिलेलं होतं. 9 ठिकाणी आपण हल्ला केलेला होता, पाकिस्तानच्या दहशतवादी तळांना आपण उद्ध्वस्त केलेलं होतं. त्या कारवाईमध्ये हे सगळे जवान सहभागी झालेले आहेत. भारत माता की, भारत माता की. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हाऊ इज द जोश असं विचारावं लागलंच नाही, कारण त्याआधीच इतका जोश जवानांमध्ये होता की त्यांनी वंदे मातरमच्या घोषणा द्यायला सुरुवात केली पंतप्रधानांना बघितल्यानंतर. आणि वंदे मातरम म्हणता म्हणता त्यांनी भारत मातेच्या सुद्धा घोषणा दिल्या पंतप्रधानांसमोर. जालंधर, पंजाब. भारत माता की, भारत माता की. जर आमच्या देशाकडे, आमच्या देशातल्या नागरिकांकडे वाकड्या नजरेनं बघाल, छुप्या पद्धतीनं हल्ला करून आमच्या लोकांना मारण्याचा प्रयत्न कराल, तर मात्र त्याला त्याहून जास्त कडक शब्दात उत्तर दिलं जाईल. हेच या सगळ्या जवानांनी दाखवून दिलेलं आहे. आणि त्यांचं नेतृत्व करणारा तिन्ही दलांचा देशाचा प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यापर्यंत पोहोचले.